नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो. आज आपण हिंदीचा दुसरा पी-वाय-क्यू घेऊन आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण काही ठिकाणी हिंदी आणि गरज पडली तर मराठीचं सुद्धा या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहोत. काही हिंदी भाषिक मित्रसुद्धा आपले आहेत. त्यांचं म्हणण्यानुसार त्यांना हिंदीमध्ये सुद्धा सांगत चला असं त्यांचं म्हणणं आहे. तर हिंदीच्या पेपरला आपण शक्यतो हिंदीचा आणि गरज पडली तर मराठीचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करणार आहोत. तर सुरू करूया आपण आपला पहिला प्रश्न. सदाचार का सही संधी विच्छेद क्या है? तर या ठिकाणी आपण बघू शकता की व्यंजन संधी जेव्हा येते तेव्हा त्या ठिकाणी त येतो आणि तच्या ठिकाणी म्हणजेच व्यंजन संधीचा नियम जो आहे, त के बाद स्वर आने पर त के वर्ग के तीसरे वर्ण में द में बदल जाता है. म्हणजे या ठिकाणी त जर आला असेल तर त हा त्याच्याच वर्गामध्ये म्हणजे तचा जो वर्ग आहे त्याच्या तिसऱ्या अक्षरामध्ये तो बदलतो. त्याचं तिसरं अक्षर आहे द, म्हणजे तचं द मध्ये रूपांतर होतं. तर या ठिकाणी हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी सत अधिक आचार. तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक जो बी आहे, सत अधिक आचार, हे या सदाचार शब्दाचा योग्य संधी विच्छेद आहे. सत अधिक आचार. प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. उज्ज्वल शब्द में कौन सी संधि है? तो यहाँ पर हम देखेंगे उज्ज्वल जो शब्द है, उज्ज्वल शब्द में यहाँ पर व्यंजन संधि होती है. कोणती संधी होती है? व्यंजन. म्हणजे उत अधिक ज्वल या शब्दाचा विग्रह जर आपण बघितला तर उत अधिक ज्वल अशा प्रकारे उज्ज्वल शब्द तयार होतो. यहाँ त के बाद ज आने पर त भी ज में बदल जाता है. म्हणजे या ठिकाणी त जेव्हा येतं, तच्या नंतर जर ज आलं तर त ज मध्ये बदलतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या तचं ज होतं. म्हणून या ठिकाणी उज्ज्वल जो शब्द आहे, उज्ज्वल या शब्दाचा खरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजन संधी आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी व्यंजन संधी हा याचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. दिग्गज का संधि विच्छेद क्या होगा? या ठिकाणी प्रश्न काय आहे? दिग्गज शब्द का संधि विच्छेद क्या होगा? बघा आपल्याला 4 पर्याय दिले आहे. दिग अधिक गज, त्यानंतर दीप अधिक गज, हे तर होऊ शकत नाही. त्यानंतर दिक अधिक गज. आता कचं पाय जेव्हा लक्षात ठेवायचं, या ठिकाणी संधी विग्रह करताना शक्यतो पूर्ण जो व्यंजन असतं ते व्यंजन येत नसतं. म्हणजे या ठिकाणी पूर्ण जे वर्ण आहे ते वर्ण व्यंजन रूपात आलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे विस्तार विग्रह करताना जे 2 शब्दाची बेरजेच्या रूपात लिहिलेलं असतं त्यामध्ये पहिलं अक्षर जे असतं त्याचं शेवटचं अक्षर शक्यतो हे व्यंजन असतं. म्हणजे व्यंजन म्हणजे कोणतं? जसं कचं पाय मोडलेलं, खचं पाय मोडलेलं, हे व्यंजन म्हणजे ज्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो. अशा प्रकारचं जे अर्ध जे आपलं वर्ण असतं त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. तर जोपर्यंत व्यंजनामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत ते पूर्ण अक्षर होत नाही. जसं क अधिक अ, क होतं. मग ते क जे आहे नुसतं क म्हणजे त्याच्यामध्ये मिसळण्यापूर्वी जे क असतं ते हळंत असलेलं जे अक्षर आहे ते हळंत असलेलं अक्षर नेहमी लक्षात ठेवायचं, तोच पर्याय निवडायचा आहे. तर यामध्ये हळंत असलेले ए आणि सी पर्याय आहेत. मग याच्यामधला जो सी पर्याय आहे दिक अधिक गज, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण क वर्ग के बाद का तीसरा वर्ण ग आने पर क अपने ही वर्ग के तीसरे वर्ग में परावर्तित होता है. म्हणजे जर या ठिकाणी क आला असेल आणि त्याच्यामध्ये कचं रूपांतर कच्या नंतर ग आला असेल तर त्या ठिकाणी कचं रूपांतर त्या क वर्गाच्या तिसऱ्या वर्गामध्ये म्हणजे क ख ग हे तिसरं वर्ण आहे, मग त्या तिसऱ्या वर्णामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून दिग्गज हा शब्द तयार होतो. दिक अधिक गज, पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. वागीश का संधि विच्छेद क्या है? आता वागीश या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? विग्रह करायचा, विच्छेद करना है. तो कौन सा योग्य पर्याय होगा उसका? तो हम जाएंगे. तो पर्याय क्रमांक सी. बघा मी तुम्हाला अगोदरच म्हटलं त्या ठिकाणी पहिलं अक्षर सोडून पहिलं पर्याय, कारण त्याच्यामध्ये वाक तो पूर्ण शब्द आहे तो सोडून द्यायचा. वाची हे पण होऊ शकत नाही. तर सगळ्यात शेवटचं सुद्धा होऊ शकत नाही. सगळ्यात या पर्यायामध्ये फक्त एकच शब्द आलेला आहे ज्याचा हळंत आहे म्हणजे पाय मोडलेला आहे आणि तो म्हणजे आहे सी. तर सी या ठिकाणी वाक अधिक ईश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये नियम काय सांगतो? क के बाद अगर स्वर ई आने पर क का ग बन जाता है, तृतीय वर्ण बन जाता है. म्हणजेच काय? क वर्गात क जर आला असेल आणि त्याच्यानंतर कच्या नंतर जर ई स्वर आला असेल तर त्या ठिकाणी काय करायचं? कचं काय होतं? ग मध्ये रूपांतर होतं. म्हणून वाक ईश हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 5, सच्चिदानंद में कुल कितनी संधियां विच्छेद के स्तर पर प्रमुख रूप से व्यंजन संधि दर्शाती है. तर या ठिकाणी आपल्याला एकूण किती पर्याय दिलेले आहेत, तर पर्याय दिलेले 4. तर त्याच्यामधला 2 नंबरचा पर्याय बिलकुल सोडून द्या, त्याचं पाय मोडलेलं नाही आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा पर्याय सोडून द्या, तो पण नाही आहे. फक्त ए आणि सी मध्ये गोंधळ आहे. तर त्याच्यामधला ए जो पर्याय आहे सतचित आनंद, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण सत का सच्च और चित का चिद होना दोनों व्यंजन संधि के नियमों के पर आधारित होता है. इसलिए यहाँ पर पर्याय क्रमांक ए इसका योग्य उत्तर है. प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6. कधी कधी हिंदी थोडं मराठी समजून घ्या, कारण हिंदीचा पिरियड असल्यामुळे थोडं हिंदी पण बोलावं लागतं. परिणाम शब्द में कौन सा संधि नियम लागू है. तो यहाँ पर हमें देखना है परिणाम जो शब्द है यहाँ पर संधि का कौन सा नियम लागू होता है. तो यहाँ पर न का न होना, न का न होना म्हणजे पहिलं जे पर्याय आहे तो पहिला पर्याय या ठिकाणी याला लागू होतो. पहिला पर्याय जो आहे तो या ठिकाणी परिणाम शब्दामध्ये नचं म्हणजे ओरिजिनल जे न आहे तो न नळाचा आहे, परंतु या ठिकाणी रीच्या नंतर जर न आलं तर नचं रूपांतर बाणाच्या न मध्ये होतं. म्हणजे परी अधिक नाम बरोबर परिणाम, म्हणजे परी अधिक नाम, नाम कोणतं, न नळाचं. तर या ठिकाणी परी अधिक नाम हा या परिणाम शब्दाचा योग्य विग्रह आहे. म्हणून या ठिकाणी जेव्हा री येतं, रीच्या नंतर जेव्हा जर न आलं तर नचं रूपांतर न बाणामध्ये होतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून न का न होना म्हणजे 1 नंबरचा जो पर्याय आहे ते याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7, सज्जन का संधि विच्छेद क्या है. आता बघा, मी तुम्हाला मग सांगितलं पाय मोडलेले शब्द बघायचे. पहिला आहे का, नाही, ए सोडून द्या, बी सोडून द्या. आता फक्त सी आणि डी कडे आपण लक्ष केंद्रित करूया. मग सी आणि डी मधलं कोणतं होऊ शकतं, तर सतजन. आता आपण शिकलोय की या ठिकाणी तच्या नंतर जर ज आलं तर या ठिकाणी तचं रूपांतर ज मध्ये होतं. म्हणून सतजन सगळ्यात शेवटचा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 8, उद्धार का सही संधि विच्छेद क्या है. आता उद्धार जो शब्द आहे, उद्धार शब्दाचा आपल्याला योग्य संधी विस्तार करायचा आहे. मग आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिलं तर सोडून द्यायचं, पहिलं होऊ शकत नाही. आता फक्त बी सी डी याच्यामध्ये कोणतं आहे ते बघूया. आता त कुठं आलेला आहे, तर बघा तचं द होतं आपल्याला माहिती आहे. मग तचं द होतं उत्तहार, म्हणजे सगळ्यात शेवटचा उत्तहार हा जो पर्याय क्रमांक डी आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण तचं द मध्ये रूपांतर होतं आणि हचं रूपांतर या ठिकाणी ध मध्ये होतं. म्हणून उत्तहार या शब्दाचा उद्धार हा शब्द तयार होतो. म्हणजे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 डी उत्तहार हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, अनुच्छेद शब्द का विच्छेद क्या होगा. आता अनुच्छेद जो आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी आता मात्र अनुच्छेद, तर अनु शब्द जो आहे हा मात्र या ठिकाणी पाय मोडलेला शब्द येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी पाय मोडलेले शब्द कोणकोणते आहेत, पहिलं आणि तिसरं ते लगेच आपण बाजूला करून टाकूया. मग आता अनु आणि बी आणि डी यांच्याकडे लक्ष केंद्रित करूया. अनुच्छेद, मग या ठिकाणी अनुच्छेद कोणता, तर आता छला छ लावण्याची गरज नाही. म्हणजे उरला काय, सगळ्यात शेवटचा अनुच्छेद. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात शेवटचा जो आहे अनु अधिक छेद पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नियम के अनुसार यदि स्वर के बाद छ आ जाए तो छ से पहिले च जुड़ जाता है. म्हणजे नियमानुसार या ठिकाणी स्वराच्या नंतर जर स्वर के बाद म्हणजे स्वराच्या नंतर जर छ आला तर छचा त्या ठिकाणी त्याच्या अगोदर च हे त्याच्या अगोदर जोडलं जातं. म्हणून या ठिकाणी उ आलेला आहे, अनुच्या नंतर उ येतो आणि पुढे छ आलेला आहे. मग छच्या पूर्वी काय लागतो, जर छ येत असेल तर छच्या पूर्वी च जोडला जातो. म्हणून अनुच्छेद हे त्याचं योग्य उत्तर आहे. अनु अधिक छेद पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 10, जगन्नाथ में कौन सी संधि है. तर या ठिकाणी जगन्नाथ में कौन सी संधि है तर आपण बघणार आहोत. या ठिकाणी मागं पण अशा प्रकारचं उत्तर आलं होतं. तर या ठिकाणी सरळ डोळे झाकून या ठिकाणी आपण अशा प्रकारचा शब्द आला तर ती व्यंजन संधी मानायची आहे. मग व्यंजन संधी प्रश्न क्रमांक 10 डी हे याचं योग्य उत्तर आहे. कारण का, तर या ठिकाणी डी जे आहे डी ही व्यंजन संधी आहे. आता व्यंजन संधी का, तर या ठिकाणी जगन्नाथ त के बाद पंचम वर्ण म्हणजे तच्या लाईन मधलं जे शेवटचं अक्षर आहे ते या ठिकाणी न जर आलं, त के बाद अगर पंचम वर्ण न आने पर त अपने वर्ग के आखिरी वर्ण में म्हणजे पंचम वर्ण में बदल जाता है. म्हणून या ठिकाणी
तर जगन्नाथ जो आहे, जगन्नाथ तर जगतनाथ, खरं तो शब्द जगन्नाथ शब्द कसा तयार झाला, जगत अधिक नाथ, म्हणजे तो जो आलेला आहे पाय मोडलेला तो त्याचं रूपांतर न मध्ये होतं. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जगन्नाथ हे व्यंजन संधी आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 कडे जाऊया आपण. प्रश्न, अहंकार का संधी विच्छेद क्या है? अहंकार शब्दाचं संधी विच्छेद आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी अहंकार, मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी पहिलं बघा, त्याचा पाय मोडलेला नाही, सोडून द्या. त्यानंतर 2 नंबरचा सुद्धा सोडून द्या, पाय मोडलेला नाही आहे. तिसरा पण सोडून द्या. बघा तिन्ही सुटले. शेवटचा उरला अहंकार. अहंकार जो शब्द आहे तो या ठिकाणी काय आहे, या योग्य त्याचा संधी विच्छेद आहे. आता त्याचं कारण जर आपण बघायचं ठरलं तर मच्या नंतर व्यंजन जर आलं तर मचं अनुस्वारामध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे मज आहे अहम, मच्या नंतर काय आलेलं आहे, व्यंजन आलेलं. बघा मच्या नंतर काय आलेलं आहे, क आलेलं आहे. आणि की मग जेव्हा मच्या नंतर कोणत्याही प्रकारचं व्यंजन येतं तर त्या ठिकाणी मचं रूपांतर कशामध्ये होतं, हे होतं अनुस्वारामध्ये. म्हणून या ठिकाणी अहंकार हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. उन्नती का सही संधी विच्छेद क्या आहे? उन्नती. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं उन्नती. आता या ठिकाणी पाहून घ्या, सी तर होऊ शकत नाही आणि डी पण होऊ शकत नाही. पाय मोडलेले आहेत का? नाही, दोन्ही सोडून द्या. मग आता राहिलं फक्त ए आणि बी. आता उन्नती, आता दचं रूप आपल्याला माहिती आहे, तचं रूपांतर द मध्ये होतं. किंवा या ठिकाणी आणखी काय होऊ शकतं, तचं जर तच्या पुढे जर न आलं तर तचं रूपांतर द मध्ये न होता न मध्ये होतं. तच्या पुढे जर न आला असेल तर त्याचं तचं रूपांतर न मध्ये होतं. म्हणजे उन्नती. पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 13. यदि म के बाद क से म तक कोई व्यंजन आ जाए तो म किस में बदल जाता है? यदि म के बाद क से म तक कोही व्यंजन आ जाए, म्हणजे म च्या नंतर जर क पासून म पर्यंत कोणतंही व्यंजन आलं तर म कशामध्ये बदलतं, तर या ठिकाणी आपण आता बघितलं मागच्या प्रश्नामध्ये का त्याचं अनुस्वारामध्ये रूपांतर होतं. म्हणजेच काय, पाचवा जो वर्ण आहे, पाचवा वर्ण म्हणजे अनुस्वारामध्ये त्याचं रूपांतर होतं. पर्याय क्रमांक सी. उसी वर्ग के पंचम वर्ण या अनुस्वार में वो परिवर्तित हो जाता है. म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. 14. षडानन का संधी विच्छेद क्या है? षडानन. आता षडानन हा जो शब्द आहे, षडानन जो शब्दाचं योग्य आपल्याला बघायचं आहे. षडानन ट के बाद, आता या ठिकाणी जर आपण बघितलं षडानन, आता बी सोडून द्या, त्याच्यानंतर सी सोडून द्या आणि त्याच्यानंतर शेवटचं सुद्धा सोडून द्या. बघा या ठिकाणी आपल्याला विच्छेद करताना शक्यतो पाय मोडलेला अक्षर पाहिजे आणि बी सी डी इथं कुठंच पाय मोडलेले शब्द नाही. म्हणून षट अधिक अनन, षट अधिक अनन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं स्पष्टीकरण काय सांगतं हिंदीमध्ये, ट के बाद स्वर आने पर ट अपने वर्ग के तीसरे वर्ण ड में बदल जाता है. म्हणजे टच्या नंतर जर त्या ठिकाणी स्वर आला, कोणत्याही प्रकारचा स्वर जर टच्या नंतर येत असेल तर ते त्या वर्गाच्या, म्हणजे टची जी लाईन आहे त्या टच्या लाईनमधलं जे तिसरं अक्षर आहे त्या अक्षरामध्ये बदल होतो. म्हणून षडाननचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे षट अधिक अनन. ए पर्याय त्याचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 कडे जाऊया आपण. तल्लीन शब्द का सही विच्छेद क्या आहे? बघा तल्लीन व्यंजन संधी आहे तल्लीन. आता मग तल्लीनचं काय बघायचं आपल्याला, तर या ठिकाणी आपण पुन्हा तोच नियम लागू करायचा. बघा ए बी हे दोन या ठिकाणी पाय मोडलेले शब्द नाही आहेत, सोडून द्या त्याचा विषय. म्हणजे राहिलं सी आणि डी. मग या ठिकाणी तल्लीन आपण मगाशी बघितलं, काय बघितलं मगाशी, तच्या नंतर जर ल आला असेल, तच्या नंतर ल आल्यानंतर तचं रूपांतर ल मध्ये होतं. म्हणून तल्लीन हा शब्द तयार होतो. म्हणजेच काय, तल्लीन. तत् अधिक लीन, तत् अधिक लीन. पर्याय क्रमांक डी, तत् अधिक लीन हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर दिग्मुख, दिनमुख. बघा या ठिकाणी ड नाही येते, न आहे. दिनमुख का संधी विच्छेद क्या है? आता दिनमुख हा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. दिनमुख शब्द का संधी विच्छेद विग्रह, तर बी सोडून देऊ आपण. आता 3 ठिकाणी पाय मोडलेला आहे म्हणून ए सी आणि डी याच्यापैकी एक आहे. तर या ठिकाणी जर सी जो उच्चार आहे दिक्मुख, या ठिकाणी सी जो पर्याय आहे दिक्मुख. कारण कचं या ठिकाणी जेव्हा कच्या नंतर जर या ठिकाणी म आला असेल, क के बाद पंचम वर्ण म आने पर क अपने वर्ग के
वर्ण 5वें वर्ण में यानी पंचम वर्ण में बदल जाता है. मग या ठिकाणी क जे आहे कचं रूपांतर न मध्ये झालेलं आहे. तर या ठिकाणी क जे आहे सी हा जो पर्याय आहे दिक्मुख हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. विषम शब्द का संधी विच्छेद क्या होगा. आता विषम या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विषम शब्द जो आहे विषम शब्द कसा तयार झाला तर या ठिकाणी म्हणजे जो वि अधिक सम बघा वि अधिक सम तर या ठिकाणी आता वि अधिक सम पर्याय क्रमांक सी बघा त्याच्याकडे वि अधिक सम. आता वीच्या नंतर म्हणजे वि म्हणजे ई आहे ई किंवा ऊ म्हणजे एखादं पहिलं जे अर्ध जे असतं अक्षर बेरजेच्या रूपातलं जे 2 भाग असतात पहिल्या भागामध्ये ई किंवा ऊ जर स्वर आला असेल आणि त्याच्यानंतर जर स आलं तर त्या सचं रूपांतर श मध्ये होतं षटकोनामध्ये होतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी वि अधिक सम हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न 18. सच्चरित्र या ठिकाणी सच्चरित्र तर या ठिकाणी आपण बघू शकतो की सच्चरित्र तर हे व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आहे. सच्चरित्र तर सच्च तर पहिलं जे ये बघा सच्च अधिक रित्र त्याला पाय मोडलेला आहे का ते नाही सोडून द्या. त्याला 2 नंबरचं सुद्धा बी सोडून द्या त्या सुद्धा चालणार नाही. आता सी आणि डी या दोघांमधलं एक उत्तर होणार आहे. आता सदचरित्र होईल का नाही होणार. त के बाद च आने पर त का परिवर्तन च में हो जाता है. मग या ठिकाणी जे त आहे सत अधिक चरित्र पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. कारण तच्या नंतर या ठिकाणी जर च आला तर तचं रूपांतर सुद्धा च मध्ये होतं. मग अशा आपण बघितल्यासारखं लचं रूपांतर पुन्हा ल मध्ये होतं. त्याच प्रकारे तच्या नंतर जर च आला तर त्याचं रूपांतर सुद्धा चचं रूपांतर तचं रूपांतर च मध्ये होतं. म्हणून सच्चरित्र हे त्याचा शब्द तयार होतो. म्हणून सत अधिक चरित्र हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 19 नंबरचं उदाहरण बघूया आपण. इनमें से कौन सा शब्द व्यंजन संधि का उदाहरण है. आता व्यंजन संधी म्हणजे व्यंजन म्हणजे 2 भाग जर आपण केले म्हणजे अधिकच्या चिन्हामध्ये आपण 2 भाग करतो विग्रह करताना. मग महर्षी महा अधिक ऋषी म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटचं अक्षर आपल्याला पाय मोडलेलं आलं पाहिजे. तर त्याच्याकरता सगळ्यात शेवटचं बघा सद्भावना सत अधिक भावना. मग सत अधिक भावना हा शब्द तयार होतो. म्हणून या ठिकाणी सगळ्यात शेवटचं जे पर्याय आहे सद्भावना तर या ठिकाणी सत अधिक भावना ही व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक डी चं योग्य उत्तर आहे. सनिधी का सही संधि विच्छेद क्या है. सनिधी या ठिकाणी सनिधी तर सनिधी सत अधिक निधी बघा पहिलं ए त्याचं पाय मोडलेलं आहे का नाही सोडून द्या. त्यानंतर सी ते पण सोडून द्या. आता मग उरलं काय बी आणि डी. मग द सदनिधी होईल का नाही. मग पर्याय क्रमांक बी सतनिधी आहे की नाही. सतनिधी दच्या नंतर नि आलेला आहे मग त्याचं रूपांतर कशामध्ये होईल न मध्ये होईल. याचा अर्थ हे व्यंजन संधी आहे. म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. सत अधिक निधी बी. 21 नंबरचा ऋण शब्द का संधी विच्छेद क्या है. आता बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की रूच्या नंतर जर न आलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं न बाणामध्ये होतं. म्हणजे रू अधिक न शब्द का संधी विच्छेद क्या आहे. तर आता आपल्याला वर ऋण शब्द तयार झालेला आहे. मग पर्याय क्रमांक बी बघा या ठिकाणी रूच्या नंतर न नळाचा आलेला आहे आणि रूच्या नंतर जर न नळाचा आला तर त्याचं रूपांतर बाणाच्या न मध्ये होतं. म्हणून पर्याय क्रमांक बी रू अधिक न नळाचा हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. 22वा प्रश्न उच्चारण का सही विच्छेद बताइए. उच्चारण व्यंजन संधीचा प्रकार आहे. उच्चारण कुठं आलेले उच्चारण बघा उच्चारण या ठिकाणी उच्चारण पर्याय क्रमांक सी उच्चारण हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं तच्या नंतर जर च आला तर तचं रूपांतर च मध्ये होतं. म्हणून उच्चारण व्यंजन संधी पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. संस्कार का संधि विच्छेद क्या होगा. बघा संस्कार जो शब्द है चला पहिलं जे आहे पाय मोडलेलं का नाही सोडून द्या. दुसरं नाही सोडून द्या. आता डी जे आहे ते पण सोडून द्या. बघा या ठिकाणी स्पष्ट उत्तर दिसतंय ए बी आणि डी हे होऊ शकत नाही. कारण या ठिकाणी जे पहिलं अक्षर जे आहे अधिकच्या चिन्हाच्या अगोदरचं ते त्या ठिकाणी म पाय मोडलेला म आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आता त्याचं आपण पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. पण त्याचं स्पष्टीकरण बघूया हिंदीमध्ये. सम उपसर्ग के बाद क्रू धातु से बना शब्द आए तो म का अनुस्वार या बीच में म्हणजे मचं रूपांतर अनुस्वारामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये स हे अक्षर सुद्धा जोडलं
जातं. सम सम जर उपसर्ग आला म्हणजे या ठिकाणी हा उपसर्ग आहे सम, सम उपसर्ग जर आला तर त्या ठिकाणी जर त्याच्या पुढे कृ धातूपासून बनलेला एखादा शब्द जर आला असेल तर त्या ठिकाणी त्या मचं रूपांतर अनुस्वारामध्ये होतं आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी स जोडलं जातं म्हणून संस्कार शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 उच्छ्वास का संधी विच्छेद क्या है? उच्छ्वास त्या ठिकाणी कोणतं आहे? सीचं सोडून द्या. सीचं होईल का? नाही. आता बाकी ठिकाणी पाय मोडलेले आहेत. आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत की आता सी तर होऊ शकत नाही. मग ए बी आणि डी पैकी आता या ठिकाणी उत्श्वास जो आहे तो सगळ्यात एक नंबरचा पर्याय बघा. तच्या नंतर जर श आला, तच्या नंतर जर श आला तर तचा च आणि श चा छ होतो. नियमानुसार काय सांगतोय? जर तच्या नंतर श आला आणि च जर आला तर तचं कशामध्ये रूपांतर होतं? तचं छ मध्ये आणि शचं छ मध्ये रूपांतर होतं. म्हणून उच्छ्वास हा शब्द तयार होताना उत अधिक श्वास हे या ठिकाणी त्याचा योग्य संधी विच्छेद आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 25 दिगंत का संधी विच्छेद क्या होगा? दिगंत. आता दिगंत जो शब्द आहे या ठिकाणी दिगंत शब्दाचा आपल्याला काय विच्छेद म्हणजे विग्रह शोधायचा आहे. मग आता एक नंबरचं बघा पाय मोडलेलं का नाही ते पण सोडून द्या. सी पण सोडून द्या. त्यानंतर डी पण सोडून द्या. उरलं काय? फक्त बी. दिक अधिक अंत. क के बाद स्वर अ आने पर क का ग हो जाता है. म्हणजे क च्या नंतर जर एखादा अ स्वर आला असेल, क च्या नंतर अ जर स्वर आला तर क चं रूपांतर त्याचं तिसऱ्या लाईनमध्ये म्हणजे क ख ग तिसऱ्या अक्षरामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून या ठिकाणी दिगंत हा शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. अब्ज शब्द का विच्छेद क्या है? अब्ज तो यहाँ पर हम देखेंगे अब्ज शब्द का विच्छेद क्या है. तर या ठिकाणी सी तर होऊ शकत नाही, डी पण होऊ शकत नाही. आता ए आणि बी मध्येच फक्त आपल्याला शोधायचं आहे. मग आता अब्ज तर ऑलरेडी दिलेला आहे. बी पर्याय होईल का? नाही होऊ शकत. मग वर आलेला आहे अप अधिक ज. तर प च्या नंतर जर ज आलं तर त्या ठिकाणी त्याचं तिसरं वर्णामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून या ठिकाणी त्याचं ब मध्ये रूपांतर होणार पचं. म्हणून अप अधिक ज हे एक नंबरचा जो पर्याय आहे तो याचं एक नंबरचं उत्तर आहे. एक नंबरचा पर्यायच हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. वाङ्मय में संधि क्या है? वाङ्मय में संधि कौन सी संधि हमें पहचाननी है? वाङ्मय शब्द में कौन सी संधि है? तर या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता ही आता ड जे आहे हे ड या ठिकाणी वाक अधिक मय. वाक याचं रूपांतर याचं विग्रह कसा होईल? वाक अधिक मय. क का अपने वर्ग के 5वें वर्ण में न में परिवर्तन व्यंजन संधि का नियम है. म्हणजे या ठिकाणी वाक म्हणजे याचा विग्रह जो आहे वाक अधिक मय, वाकमय. मग आता कचं रूपांतर कशामध्ये झालं? कचं रूपांतर जर त्याच्या पुढे म आला असेल, मय जर आला असेल तर त्या ठिकाणी कचं रूपांतर कशामध्ये होतं? त्याचं शेवटचं जे त्या वर्गातलं शेवटचं अक्षर जे आहे ज्याला आपण अनुनासिक म्हणतो त्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून वाङ्मय हा शब्द तयार होतो. तर या ठिकाणी हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 उल्लेख का सही विच्छेद क्या है? मग अशी बघा असाच प्रकारचा प्रश्न आता उल्लेख. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी वरचे तिन्ही पर्याय पाय मोडलेले नाहीत. डोळे झाकून सुद्धा तुम्ही जर केलं तर या ठिकाणी लक्षात उत अधिक लेख. तच्या नंतर जर ल आला तर तचं रूपांतर ल मध्ये होतं. म्हणून या ठिकाणी उत अधिक लेख हे त्याचं योग्य उदाहरण आहे. हे सुद्धा व्यंजन संधीचंच उदाहरण आहे. पर्याय क्रमांक डी. 29 परिच्छेद का संधि विच्छेद क्या है? परिच्छेद. आता परिच्छेद शब्द जो आहे त्या शब्दाचा आपल्याला योग्य विच्छेद करायचा आहे. परच्छेद होईल का? नाही होऊ शकत. पाय मोडलेलंच नाही. त्यानंतर या ठिकाणी पाय मोडलेला शब्द जर आपण बघितला तर पाय मोडलेल्या शब्दाची या ठिकाणी गरज पडणार नाही. कारण परिच्छेद जो शब्द आहे त्याचा विच्छेद आपल्याला करताना या ठिकाणी पर अधिक छेद होऊ शकत नाही. त्यानंतर परिच्छेद ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे वरचं आणि खालचं म्हणजे ए आणि डी होऊ शकत नाही. फक्त आणि परिच्छेद हे सुद्धा होऊ शकत नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे स्वर के बाद या ठिकाणी परी ई
ईच्या नंतर जर छ आला तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये च जोडतो. म्हणजे या ठिकाणी चचं आगमन हा आगम संधीचा नियम आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. जर म्हणजेच काय स्वर आहे की नाही, रीच्या नंतर कोणता स्वर येतो? परी अधिक छेद ईच्या नंतर ई हा स्वर येतो आणि त्याच्यानंतर जर छ आला तर त्या ठिकाणी छच्या अगोदर च जोडला जातो. अशा प्रकारे परिच्छेद शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे. सी मध्ये का होऊ शकत नाही? तिथं ऑलरेडी च शब्द जोडून दिलेला आहे आणि अशा प्रकारे विच्छेद कधीच होत नाही. म्हणून बी हा त्याचा योग्य पर्याय आहे. आणि शेवटचं, इनमें से कौन सा नियम व्यंजन संधि का नहीं है? बघा, वर्ग के पहले वर्ण का तीसरे में बदल जाना हे व्यंजन संधीचंच नियम आहे. म का अनुस्वार में बदल जाना व्यंजन संधीचंच उदाहरण आहे. त का च में बदलना, त का च में बदलना या ठिकाणी हे सुद्धा त का च में बदल जाना हे सुद्धा व्यंजन संधीचाच प्रकार आहे किंवा नियम आहे. मग सगळ्यात शेवटी दो स्वरों के मिलने से ए या ओ बनाना हे स्वर संधी आहे, ही व्यंजन संधी नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. आशा करतो की या ठिकाणी हे आपलं संधीवरचे जे काही 30 प्रश्न होते दुसऱ्या पार्टमधले ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजले असतील. त्या ठिकाणी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला नक्की लिहून पाठवा की तुम्हाला व्हिडिओमध्ये आणखी काही आवश्यकता आहे का? जर काही चुकत असेल किंवा काही घाई होत असेल किंवा स्लो होत असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी मला कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.